तर समित कदमच्या पोलीस सुरक्षेवर देखील विरोधकांनी आता संशय व्यक्त केला। आमदार आणि मंत्र्यांना 1 किंवा 2 पोलिसांची सुरक्षा असते, समित कदमला मात्र Y+ दर्जाची पोलीस सुरक्षा का दिली असा थेट सवाल देखील विरोधकांचा आहे। सविस्तर पाहूयात। समित कदमला Y दर्जाची पोलीस सुरक्षा कशी? विरोधकांचा समितच्या पोलीस सुरक्षेवर सवाल। पोलिसांनी सुरक्षेचा निर्णय घेतल्याचा सरकारचा दावा। समित कदम यानं अनिल देशमुखांवर फडणवीसांच्या सांगण्यावरून दबाव आणल्याचा आरोप केला जातोय। भाजपनं हे सगळे आरोप मात्र फेटाळले असले तरी समितला Y+ पोलीस सुरक्षा का असा सवाल उपस्थित केला जातोय। समितला Y+ दर्जाची सुरक्षा का दिली जाते असा सवाल खासदार संजय राऊतांनी उपस्थित केला। कोण सुमित कदम का कोण जो आहे, कोण आहे हा? कोण आहे? याला Y दर्जाची सिक्युरिटी का मिळाली आहे? कोणी दिली? गृहमंत्री कोण आहे? सामान्यांसाठी पोलीस नसून मध्यस्थांसाठी पोलीस यंत्रणेचा वापर केला जात असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे। लोकांच्या सुरक्षेसाठी पोलीस नाही, पण यांच्या बगलबच्च्यांसाठी आणि यांच्या आमदारांसाठी पोलीस आहे, अशा पद्धतीचं चित्र आज आलेलं आहे। आता हा अशा व्यक्तीला आज Y+ सिक्युरिटी अगर समजा दिलेली आहे तर या सरकारचं काय धोरण आहे या माध्यमातून आपल्याला स्पष्ट होईल। संजय राऊतांना मागूनही Y दर्जाची सुरक्षा मिळत नाही, त्या पोटदुखीतून असे आरोप केले जात असल्याचा आरोप भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी केला। संजय राऊतांना सुरक्षा पाहिजे, ती त्यांना मिळत नाही, म्हणून कदाचित पोटदुखीतनं किंवा तशा प्रकारच्या भूमिकेतनं संजय राऊतांचं वक्तव्य ते आलं असावं। आणि सुरक्षा हे त्या ठिकाणी गृह विभागाच्या समित्या आहेत, त्या स्तरावर निर्णय घेत असतात। समितच्या सुरक्षेवरून प्रश्न विचारला, मग गृहमंत्री असताना वरुण सरदेसाईंना सुरक्षा का दिली असा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला। अनिल देशमुखजींनी वरुण सरदेसाईला का प्रोटेक्शन दिलेलं? तो कोण आहे? उद्धव ठाकरेंच्या सरकारी भाषा शिवाय त्याची काहीच अजून क्वालिफिकेशन नाही, मग त्याला प्रोटेक्शन काय दिलेलं याही प्रश्नाचं उत्तर जरा द्या। आमदारांच्या सुरक्षेमध्ये एक पोलीस तैनात असतो, पण समितच्या सुरक्षेसाठी Y दर्जाची पोलीस यंत्रणा असेल तर संशयाला नक्कीच जागा उरते। चेतन ननावरेसह ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।